मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए। व्यासपीठावर उपस्थित सर्व साध्वी, आदरणीय अर्पिता दीदी आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व, जानकी नवमी निमित्त हे साध्वी संमेलन इथे होऊ घातलेलं आहे। काही वेळापूर्वी पाऊस आला, तुम्हाला वाटलं असेल की पाऊस आला, पण ते जानकी नवमी निमित्त वनदेवीने शिंपडलेलं तीर्थ होतं या आश्रमावरती। आपल्या सगळ्यांसाठी ते तीर्थ होतं। सर्व मायबाप मंडळी, आपला भारत देश जगाच्या ठिकाणी गुरुस्थानी आहे आणि गुरुस्थानी असणारा आपला भारत देश जगामध्ये जर कशाने ओळखला जात असेल तर भारत देश हा जगामध्ये अध्यात्म, संस्कृती आणि चरित्र या 3 गोष्टींमुळे ओळखला जातो। अध्यात्म आम्हाला कोण शिकवतं तर 33 कोटी देवांगण आम्हाला अध्यात्म शिकवतं। चरित्र आम्हाला कोण शिकवतं तर आमचा धर्म आम्हाला चरित्र शिकवतो। आणि संस्कार, संस्कृती जतन करायला जर आम्हाला कोणी शिकवत असेल तर आमचा देश आम्हाला संस्कृती जपायला शिकवत असतो। या 3ही गोष्टींवरती विचार करत असताना सर्वप्रथम आम्ही आमच्या अध्यात्माचं जतन केलं का यावरती विचार करणे फार गरजेचं आहे। ओम भूर्भुवस्सः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, हा जो गायत्री मंत्र आहे, हा गायत्री मंत्र आज आमच्या छोट्या मुलांना माहिती नाही, परंतु अमेरिकेमध्ये यावरती सायंटिस्ट रिसर्च करत आहे। हे आमचं अध्यात्म आम्ही विसरलेलो आहोत। त्या अध्यात्म आम्हाला लक्षात घ्यावं लागेल। जो धर्म आपला आहे, ज्या धर्मावरती आपलं चरित्र आणि चारित्र्य अवलंबून आहे, तो धर्म आम्हाला लक्षात घेता आला पाहिजे। रावण को ही धर्म के वास्ते मारा था, धर्म ना जाए विभीषण ने बोला था, जागो अपने धर्म को जगाओ। आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे। तो धर्म आपल्याला जर का जागृत करायचा असेल, तो धर्म जर का आपल्याला टिकवायचा असेल तर सगळ्यात आधी आम्हाला आमचं चरित्र घडवावं लागेल, चरित्र निर्माण करावं लागेल। स्वामी विवेकानंद अमेरिकेला ज्या वेळेला गेले त्यावेळेला स्वामी विवेकानंद सांगतात, कॅरेक्टर बिल्डिंग देन नेशन बिल्डिंग। चरित्र हे धर्माचं अधिष्ठान आहे आणि ते आम्ही जपलं पाहिजे। ज्या चरित्राला या मातीमध्ये जपलेलं आहे, ज्यांनी चरित्र या समाजामध्ये उभारलेलं आहे, ते राया छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण सगळे ओळखतो। या समाजातील मंदिरावरचे कळस, अंगणातील तुळस, बाईच्या कपाळावरील कुंकू आणि तिच्या हातामधील चुडा हे शाबूत राहावं, धर्माचं रक्षण व्हावं, याकरिता छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची लढाई लढली आणि स्वराज्याची स्थापना केली। त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अर्ध्या रात्री जेव्हा एक सुंदर स्त्री येते, त्या वेळेला तो राजा त्या स्त्रीला पाहून सुद्धा नतमस्तक होतो। तो राजा आम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि त्या राजाचं चरित्र सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कशामुळे घडला हा चरित्रवान राजा तर चरित्रवान राजाला घडवणारी आई तेवढीच धर्मनिष्ठ होती। त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये पाऊल टाकतात की या स्वराज्याची स्थापना करणारा, स्वराज्याचं रक्षण करणारा पुत्र जर कुठून जन्माला येईल तर तो माझ्या हृदयामधून जन्माला येईल, माझ्या उदरातून जन्माला येईल। अशी धर्मनिष्ठ माता जर का या मातीमध्ये घडली तर असे अनेक शिवाजी तर घडल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्हाला जिजाऊ घडवणे गरजेचं आहे। तशी जिजाऊ जर का घडली तर अनेक झाशीच्या राणी इथं घडल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या भारत देशामध्ये आपण राहतो त्या भारत देशाच्या चरित्राचा विचार जर का आपण केला तर त्या भारत देशाचं चरित्र ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला हजारो सैनिकांना घेऊन झाशीची राणी जेव्हा इंग्रजांबरोबर लढाई लढायला गेली त्यावेळेला हजारो सैनिकांचे घोडे थांबले आणि बोलायला लागले, राणी साहब आगे बहुत बड़ी नहर है, हम घोड़ा नहीं उड़ा सकते। हजारो सैनिकांची घोडे जिथे थांबली तेव्हा पहिला घोडा उडवणारी जर कोणी असेल तर ती झाशीची राणी होती। हजारो सैनिकांमध्ये तिने उडी घेतली, हजारो सैनिक तलवार चालवायला लागले आणि झाशीची राणी तलवार चालवत असताना इंग्रजांमध्ये उभी राहून लढाई लढायला लागली। त्या झाशीच्या राणीला एकटं पाहून इंग्रज अधिकारी समोर आला आणि बोलायला लागला, राणी साहब अब तुम्हारे पास कुछ नहीं, ना तुम्हारा महल है, ना तुम्हारा सैन्य है, ना शस्त्र है, ना अस्त्र है, अब क्या करोगी, तुम्हारा पति भी तुम्हारे साथ नहीं। तेव्हा झाशीची राणी जे बोलते ना ते तुम्ही कान शाबूत ठेवू नये का, फार महत्वाचे शब्द झाशीची राणी बोलली। झाशीची राणी बोलायला लागली, राव साहब ये भारत है भारत, राव साहब ये भारत है भारत, यहाँ सब कुछ छोड़ के जो चरित्र
माता है, हा भारत देश आहे आपला, म्हणून इथं आपण चरित्राला जपलं पाहिजे गडे हो. त्या चरित्राला जर का आपण जपलं तर आम्हाला धर्माचं रक्षण करता येईल. मग धर्माचं रक्षण करत असताना आम्हाला आमचा धर्म कळला पाहिजे, कारण धर्मासाठी सगळीकडे लढाई चालू आहे. हिंदू आहात का विचारून गोळी चालवल्या गेली. हे कधीपर्यंत आपण सहन करायचं, किती दिवस सहन करायचा. दर्द कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, तू भी है राणा का वंशज, फेक जहाँ तक ढाला जाए. ही ताकद आम्हाला इथं पेलावी लागेल आणि धर्माची लढाई इथं आम्हाला लढावी लागेल. कारण एक मुस्लिम मुलगा ज्या वेळेला साधी रांगोळी या समाजामध्ये विकतो ना, त्यातून तो 200 रुपये कमावतो आणि घरी गेल्यानंतर 50 रुपये एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये बाजूला काढून ठेवतो. त्याची आई त्याला विचारते, अरे अफजल तूने 50 रुपये किस लिए निकाले है, क्या करेगा या इस 50 रुपये का. तेव्हा अफजल बोलायला लागतो, अम्मी जान ये 50 रुपये मुझे मस्जिद को देना है, मेरे अल्लाह को देना है, ये मेरा कर्तव्य है. अरे एक मुस्लिम मुलगा जर का असं म्हणत असेल तर आम्ही हिंदूंनी असं का करू नये. का आम्ही आमच्या 50 रुपये नाही 20 रुपये बाजूला काढावे आणि वनदेवी सारख्या आश्रमला ते आम्ही आणून द्यावे. अर्पिता दीदींसारख्या दीदी जर का समोर येत असेल तर ते धर्माचं रक्षण करण्याकरिता आपण सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे गड्यांनो. कारण जोपर्यंत धर्माचं रक्षण इथं होणार नाही तोपर्यंत इथं या समाजामध्ये तुम्हाला शांततेनं इथं जगता येणार नाही. कारण परिस्थिती फार भयानक आलेली आहे. टरबूज जैसा कापते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं बस मौत के मुंह जाओगे. क्या अकल खा गई है तुम्हारी भूत ने, शैतान ने सीधा सिखाया है नहीं तुम्हें किसी भगवान ने. हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे असं करता करता आम्ही जर का धर्माच्या विरोधात लढत गेलो तर आम्ही आमचा धर्म विसरून जाऊ. म्हणून आम्हाला आमचा धर्म लक्षात ठेवता आला पाहिजे आणि या देशाचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हणून या धर्माच्या लढाईमध्ये कुठंतरी आपण चरित्र आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, ते संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजे. अरे गावामध्ये जर का मंदिर असेल, तिथं हनुमंतराया जर का असेल तर कधीतरी आठवड्यातून घ्या तिथे एखादी आरती, कधीतरी तिथे हरिपाठ करा, कधीतरी राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना तिथं करा. हे संस्कार आज मुलांना देणे गरजेचं आहे. जोपर्यंत हे संस्कार आपण मुलांना देणार नाही तोपर्यंत आमचा हरिपाठ काय आहे, माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी काय आहे हे आमच्या मुलांना कळणार नाही. ते कळवावं लागेल. भगवद्गीता काय आहे हे आमच्या मुलांना आम्हाला सांगावं लागेल. म्हणून हे आज आमच्या मुलांना सांगावं लागेल. ज्या भारत देशासाठी भगतसिंगाने वयाच्या 22व्या वर्षी फाशी स्वीकार केली, जेलवाला सांगायला लागला, अरे भगत क्यों तू अपनी जान गंवा रहा है, तू अभी भी बोल मैं तेरी फांसी रुकवा सकता हूँ. तेव्हा 22 वर्षाचा तरणा ताटा भगतसिंग म्हणायला लागला, जेलर ये कोई मैं कायरों की मौत नहीं मर रहा हूँ, ये नकाब हटा दे, मैं वीरों की मौत मरना चाहता हूँ. तो जेलर ज्या वेळेला हे शब्द ऐकतो त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागतात. त्या भगतसिंगाला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की भगतसिंग 22 वर्षाचा होता, या देशासाठी अर्पण झाला, त्याने आपला प्राण सोडला. हे जर का संस्कार आपण आपल्या मुलांना दिले तर खरोखर देव धर्म आणि देश या समाजाला कळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मुलांमध्ये ते संस्कार पेरल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा भारत नक्कीच सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता गरज आहे अशा आश्रमांची. दीदींविषयी बोलत असताना एकच म्हणेल, राष्ट्रसंतांची फार सुंदर ओळ आहे. भारती झाल्या ब्रह्मचारिणी विद्या संपन्न तेजस्विनी, त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी आदर्श रूप. हे आदर्श आपल्या पुढे आहे. या आश्रमाकडे वळा, आपल्या मुलांना देश धर्म संस्कृतीचं कार्य शिकवा. आणि जाता जाता दीदींविषयी एकच म्हणेल, वह आद्य शक्ती है तेरे घर नारी बनके आई है. तिनखडा वासियांनो, वह आद्य शक्ती है तेरे घर नारी बनके आई है, जैसा तूने कहा वह काम तेरे कर गई है. घर तू से बलवान कहकर जंग में भी छोड़ दे, तो देख झांसी की तरह